Let us start with new chapter, differential equations. Okay. आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस पाहिले, इंटिग्रल कॅल्क्युलस पाहिले, बरोबर. डिफरन्शियल इक्वेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन, बरोबर. मग आपण ज्यावेळी एखादं फंक्शन आपल्याला दिलं होतं आणि त्या फंक्शनचं ज्यावेळी आपण डेरिव्हेटिव्ह घेत होतो, डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपल्याला काय मिळत होतं, dy बाय dx इज इक्वल टू समथिंग. म्हणजे एखाद्या फंक्शनचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर तुम्हाला पुन्हा एक फंक्शनच मिळत असतं. इट मे बी कॉन्स्टंट फंक्शन, इट झिरो जरी आन्सर आला तर झिरो इज अ कॉन्स्टंट फंक्शन. ओके. सो if you take the derivative of any function, you are getting function again. पुन्हा तुम्हाला काय मिळत असतं, फंक्शन मिळत असतं. आणि एखादं फंक्शन दिलं असेल त्याचं इंटिग्रेशन जर घेतलं, ओके, देन ऑल्सो यू विल गेट द फंक्शन, बरोबर. मग आता तुम्हाला जर एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह दिलं तर त्याच्यावरून तुम्ही फंक्शन बनवू शकाल का, किंवा तुम्हाला एखादं इक्वेशन दिलं त्याच्यावरून तुम्ही फंक्शन बनवू शकाल का. डिफरन्शियल इक्वेशन हा जो चॅप्टर आहे ना, याच्यामध्ये आपण इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशनच्या कॉमन कन्सेप्ट वापरत असतो टू गेट द सोल्युशन. मग डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, डिफरन्शियल इक्वेशन आर द इक्वेशन्स विच आर इन्व्हॉल्विंग द derivatives of the function. Any equation consists of derivative of the function called as differential equation. For example, have you learned the chapter oscillation? You are saying that force in a spring is directly proportional to the negative of displacement. That is, F is equals to minus kx, where k is the stiffness, or you may call that k as spring constant. In engineering, we call that as stiffness of the system. Let us say this is the building, so that is the stiffness of vibrating building. बरोबर ना. अर्थक्वेक ज्यावेळी येतो त्यावेळी व्हायब्रेशन होतात. मग बिल्डिंगला कॉलमची स्टिफनेस, बीमची स्टिफनेस, सो वी चेक बाय दॅट वे. Okay, so k is the stiffness, or you may call k as spring constant, and then you will write that force is what? Force is mass into acceleration, and that is minus kx. But what is acceleration? Acceleration is d2x by dt square, where x is a displacement vector, or dt square, x is a displacement function, that is minus kx, and you used to call this as m into d2x by dt square plus kx is equals to 0. आता तुम्ही इंट्रोड्यूस करत असता ओमेगा, दॅट इज द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, दॅट इज रूट के बाय एम. ओमेगा इज रूट के बाय एम. K is again spring constant, m with the mass of that vibrating body. This is for linear displacement of the object which is attached to the spring. So omega square is k by m. So dividing this equation, dividing both sides by m, we are getting d2x by dt square plus k by m into x is equals to 0. But omega is root k by m, that is the fundamental frequency. Hence we are saying d2x by dt square plus omega square x is equals to 0. This is the differential equation of linear SHM, linear simple harmonic motion. So any equation consists of derivative of the function is called as differential equation. म्हणजे मी तुम्ही हा चॅप्टर ऑलरेडी शिकलेले आहेत म्हणून मी तुम्हाला याचं इंट्रोडक्शन दिलं, बरोबर. म्हणजे एनी इक्वेशन which consists of derivative of the function called as differential equation, बरोबर. मग उद्या जाऊन मी समजा डिफरन्शियल इक्वेशन, एखादं इक्वेशन असं लिहिलं, एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 0, तर हे सुद्धा काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन आहे, बरोबर ना. फॉर एक्झाम्पल, इफ आय राईट कॉस एक्स इंटू d2x by dt square plus cos x नाही लिहायला पाहिजे इथं, बिकॉज इट विल बी फंक्शन ऑफ x असं बनून जाईल, बट स्टील काही हरकत नाही. cos x d2x by dt square plus x square is equals to 0. This is also a differential equation. X is a function of t. X is a function of t, बरोबर. हे सुद्धा एक डिफरन्शियल इक्वेशन आहे. बुक मध्ये जर तुम्ही पाहाल तर बरेचसे डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलेत, पण डिफरन्शियल इक्वेशनची जी काही डेफिनेशन आहे ती तुम्हाला समजली का? व्हॉट डू यू मीन बाय डिफरन्शियल इक्वेशन? एनी इक्वेशन कंसिस्ट ऑफ
derivative of the function. Okay, equation which contains derivative of the function is called as differential equation. So these are some examples of differential equations. हे differential equation चे example आहे. dy by dx is equals to cos x, हे सुद्धा एक differential equation आहे. बरोबर, ह्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह येतं d2y by dx square plus k square y is equals to 0. This is also what? Differential equation. d2w by dx square plus x square into dw by dx plus w is equals to 0. This is also the differential equation. d2y by dt square plus d2x by dt square is equals to x. This is also the differential equation. X and y are function of t, parametric function. X and y are the functions of t. d3y by dx cube plus x dy by dx minus 4xy is equals to 0. Here x is a function of y. Okay, this is also the differential equation. r dr by d theta plus cos theta is equals to 5. This is also the differential equation. कळत आहे का? Any equation contains derivative of the function is called as differential equation. समजा मी आता तुम्हाला असं म्हणलं की s is a function of r, s is a function of r, आणि मी differential equation असं बनवतोय d2s by dr square plus ओमेगा नाही, एखादा कॉन्स्टंट k into ds by dr plus r square is equals to 0. So this is also what? The differential equation. S is a function of r, hence we are taking the derivatives with respect to r. आता त्यांनी d2x by dt square plus d2y by dx square is equals to 0 असं इक्वेशन जे दिलं होतं ना, तर त्या इक्वेशन मध्ये काय होतं? x आणि y are the function of t, म्हणून ते differential equation of the function in t होतं. बरोबर, differential equation x and y as a function of t. कळतंय का मग तुम्हाला? आता समजा मी म्हटलं की r is a function of theta. आता मी समजा म्हटलं r is a function of theta, तर मी काय करणार आहे? r is a function of theta, तर मी ज्यावेळी मी असं म्हणत होतो y is a function of x, त्यावेळी मी dy by dx घेत होतो. ज्यावेळी मी म्हटलं की s is a function of r, त्यावेळी मी ds by dr म्हणजे s चा with respect to r. आता जर r is a function of theta तर dr by d theta म्हणजे r चा with respect to काय करावं लागेल मला? डिफरन्शिएशन with respect to theta घ्यावं लागेल. म्हणजे काय? दॅट इज d2r r is a function of theta, r is a function of theta. तर समजा मी म्हणेल d3r by d theta cube, r with respect to theta ना, प्लस प्लसच द्यावं मध्ये असं काही नाहीये, मायनस पण देऊ शकता. प्लस a square, a is constant, into d2r by d theta square minus dr by d theta is equals to 0. This is also the differential equation. म्हणजे differential equation कशी दिसतात तुम्हाला समजलं का? That this is just an overview how the differential equation looks like. Differential equation कसे दिसतात याचा ओव्हरव्ह्यू आहे. आता पूर्ण चॅप्टर मध्ये आपण differential equationच पाहणार आहे. कळतंय का? So this is how the differential equation looks. आता next terminology is degree and order of the differential equation. Differential equation काय असतात कळलं का? हे असे दिसतात. आता order and degree of the differential equation. Terminology is order and degree of differential equation. Order and degree of differential equation. Differential equation ची order आणि degree. बरोबर? Order म्हणजे काय असते माहितीये का? Order is the highest order derivative present in the differential equation. Okay, order is what? Order of differential equation is the highest order of the derivative. बरोबर? It is किंवा तुम्ही म्हणा highest order derivative
प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन. आता हे जे काही सांगतोय ना, हे तसंच्या तसं तुम्ही छापा. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला मी ज्यावेळी प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या समोर डिस्कस करेल ना, त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी मी तिथं सांगेल की व्हॉट डू मीन बाय हायेस्ट पॉवर ऑफ द डेरिव्हेटिव्ह, हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याला सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन म्हणतो. मग ती ऑर्डर म्हणजे तुम्ही किती वेळा फंक्शनला काय केलंय, डेरिव्हेट केलंय, डेरिव्हेटिव्ह त्याचं घेतलंय, बरोबर, डिफरन्शिएट केलंय. म्हणजे हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन डिफरन्शियल इक्वेशन इज ऑर्डर ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन. नाव सेकंड टर्मिनॉलॉजी इज डिग्री, डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. Degree of the differential equation is the power of highest order derivative present in the differential equation. आता तो जो काही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह असेल ना, त्याची पॉवर काय, ओके, इट इज अ पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, power of highest order derivative present in power of highest order derivative. तो जो काही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे ना, त्याची पॉवर प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन, ती म्हणजे डिग्री असते. आता तुम्हाला सांगतो, दोन नोट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहिली नोट, डिग्री इज ऑलवेज an integer. डिग्री काय असते, इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह इंटीजर. डिग्री कॅनॉट बी निगेटिव्ह, ओके, डिग्री कॅनॉट बी फ्रॅक्शन, डिग्री कॅनॉट बी फ्रॅक्शन, असं मला म्हणायचंय. नोट, डिग्री and order cannot be fraction. फ्रॅक्शन कधीच नसतात, ठीक आहे. डिग्री अँड ऑर्डर कॅनॉट बी फ्रॅक्शन. जे काही सांगतोय ते डिक्टो तसंच तसं लिहून घ्या. मी तुम्हाला प्रत्येक वेळी म्हणजे ज्यावेळी पुढे प्रॉब्लेम घेईल ना, त्यावेळी यांची आठवण करून घेईल, ठीक आहे. And second note, if dy by dx or any order derivative is under some function, then degree of that differential equation is not defined. Okay, order can be defined. We can talk of order, but we cannot talk of degree of that differential equation if dy by dx or any order derivative is under some function. Degree and order cannot be fraction, they are positive integers. They are positive integers. कळलंय का? ऑर्डर काय असते सांगा बरं. लक्षात ठेवा फक्त, ऑर्डर म्हणजे हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. डिग्री काय असते, तो जो काही हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे त्याची पॉवर. आणि नोट काय तुम्हाला लक्षात ठेवायचंय की डिग्री आणि ऑर्डर ह्या कधीच फ्रॅक्शन मध्ये नसतात, त्या नेहमी पॉझिटिव्ह इंटीजर असतात. डिग्री पण पॉझिटिव्ह इंटीजर असते आणि ऑर्डर पण पॉझिटिव्ह इंटीजर असते. तुम्ही म्हणता का टेकिंग 1/2 द डेरिव्हेटिव्ह ऑन बोथ साइड, असं म्हणलंय का? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू म्हणता ना,
किंवा डी हाफ म्हणजे तुम्ही असं कधी पाहिलंय का d3/2x बाय dt 3/2 असं काय पाहिलंय का? इट इज what? It is an integer because that process is done by ways. First derivative, second derivative, third derivative. तुम्ही म्हणलाय का 1/2 the derivative of this function काय? नाही म्हटलेले. त्याच्यामुळं तुमची ऑर्डर, तुमची डिग्री या दोन्ही गोष्टी कधी काय नसतात, फ्रॅक्शन मध्ये नसतात, पॉझिटिव्ह इंटिजर असतात त्याने ते नेहमी. बरोबर? आता सेकंड नोट काय, इफ dy by dx or any order derivative is under some function, is under influence of some function, then degree of that differential equation not defined, is not defined, but order can be defined. Order, we can talk of order, but we cannot talk of degree. We will say degree is not defined, but you can talk of order. कळतंय का तुम्हाला? So let us solve problems to find out the order and degree. हा, इथं तुम्हाला समजावतो आणि बाकीचे प्रॉब्लेम्स आपण स्लाइड वर घेऊन जाऊ. ठीक आहे? ऑर्डर अँड डिग्री तुम्हाला काढायची. फाइंड द ऑर्डर अँड डिग्री ऑफ द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. पहिला एक्सरसाइज इथंच संपतो, एक 10 मिनिटांमध्ये. हे डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर म्हणजे काय? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ना. x² d2y by dx² plus 3x dy by dx plus 4y is equals to 0 हे जे काही डिफरन्शियल इक्वेशन आहे तुमच्या समोर, त्याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता दिसतोय? हा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, हा सेकंड ऑर्डर, मग सेकंड ऑर्डर हा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दिसतोय. म्हणजे त्याची जी ऑर्डर आहे दॅट इज युअर ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग ऑर्डर काय आली? 2. डिग्री म्हणजे काय? याची पॉवर. पॉवर काय? डिग्री इज द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन. मग डिग्री काय आली? 1 आली. हा, मला असं वाटतंय की ना हे तुमच्या पुढे दाखवलंच नाही पाहिजे. आता हे डिफरन्शियल इक्वेशन याने काय फरक पडणार आहे? इकडे लक्ष नका देऊ आन्सर कडे, असंच म्हणायला लागेल मला. प्रत्येक प्रॉब्लेम तिथे कट करून घ्यायचा. हे डिफरन्शियल इक्वेशन पहा. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे? थर्ड ऑर्डर आहे, हा फर्स्ट ऑर्डर आहे. बरोबर ना? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह 3. म्हणजे ऑर्डर काय आली? डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर म्हणतोय मी, डेरिव्हेटिव्हची ऑर्डर नाही म्हणत. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय आली? आणि डिग्री काय येईल? डिग्री म्हणजे त्याचीच पॉवर. डिग्री काय येईल? 2. ऑर्डर 3 डिग्री 2. कळलं ना? आता हे पहा नेक्स्ट. r dr by d theta plus cos theta is equals to 5. मग ऑर्डर काय आहे बरं? ऑर्डर म्हणजे तुम्हाला सगळ्यात मोठं डेरिव्हेटिव्ह कोणतं दिसतंय बरं इथं? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह इन दिस डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे ऑर्डर काय आली त्याची? 1. ऑर्डर काय आली? 1. डिग्री म्हणजे काय? ह्याची पॉवर. ह्याची पॉवर काय? 1. डिग्री पण ह्याची. ऑर्डर 1 डिग्री 1. कळतंय का? ओके. आता इथं पहा. d2y by dx² चा स्क्वेअर आणि dy by dx चा स्क्वेअर इज इक्वल टू e रेस टू दी पॉवर x. याची ऑर्डर काय आली? ऑर्डर आणि डिग्री. ऑर्डर आणि ऑर्डर साठी तुम्ही काय पाहता? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता आहे बरं? d2y by dx². सेकंड डेरिव्हेटिव्ह इज द हायेस्ट डेरिव्हेटिव्ह हियर. आणि त्याची पॉवर काय? 2. त्याची पॉवर म्हणजे डिग्री आणि ऑर्डर म्हणजे कितव्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे? ऑर्डर म्हणजे काय? कितव्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आहे? तर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह येते d2y by dx². दॅट इज ऑर्डर 2 डिग्री 2. बरोबर? आता नेक्स्ट. ह्याची ऑर्डर आणि डिग्री सांगा चला पटकन. ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर डिग्री सांगू शकताय का? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणतं दिसतंय तुम्हाला? इथं पण आहे आणि इथं पण आहे. पॉवर काय त्याची? मग ऑर्डर 1 डिग्री. पण तसं नाही म्हणायचं, कारण तुम्ही जर हे एक्सप्रेशन पाहिलं ना
तर दॅट इज dy बाय dx प्लस 3xy इंटू dy बाय dx ची पॉवर -1 इज इक्वल्स टू cos x. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की समजा तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री काढायची, तर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणतं दिसते तुमच्याकडे? फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. dy बाय dx इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. आणि त्याची पॉवर इथं जर पाहिली तर 1 आहे, इथं जर पाहिली तर -1. मग कोणती कन्सिडर करायची? त्याच्यासाठी तुमच्या एक्सप्रेशनचा तुम्ही काय करा, एलसीएम घ्या. काय करा? एलसीएम घ्या. म्हणजे हे जे तुम्हाला दिलंय ना, त्याच्यावरून तुम्ही एलसीएम जर घेतला तर dy बाय dx प्लस 3xy divided by dy by dx is equals to cos x. एलसीएम जर घेतला ना तुम्ही तर तुम्हाला काय मिळणार आहे? हे याच्याशी मल्टिप्लाय होईल, म्हणजे dy बाय dx चा स्क्वेअर प्लस 3xy is equals to cos x dy बाय dx असं बनेल ना, cos x into dy बाय dx. मग आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन दिसतंय का तुम्हाला व्यवस्थित? आता ह्याची ऑर्डर काय आणि डिग्री काय? आता तुम्ही पाहताय तर सगळे जे काही डेरिव्हेटिव्ह आहे त्यांची पॉवर आता काय बनलेली आहे? पॉझिटिव्ह इंटिजर बनलेली आहे ना. नाव यू कॅन टॉक ऑफ ऑर्डर अँड डिग्री. इथपर्यंत जोपर्यंत आपण जात नाही ना, तोपर्यंत आपल्याला ऑर्डर आणि डिग्री बद्दल काहीच बोलायचं नाहीये. कळतंय का? आपण आपल्या डिफरन्शियल इक्वेशनला मॉडिफाय केलं. मग ऑर्डर सांगा काय? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय दिसतोय तुम्हाला? 1. म्हणजे ऑर्डर काय आली? 1. डिग्री म्हणजे काय? डिग्री इज व्हॉट? पॉवर ऑफ दॅट हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट पॉवर कोणती दिसतीये तुम्हाला? 2. म्हणजे ऑर्डर 1 डिग्री 2. ऑर्डर 1 डिग्री. समजताय का? म्हणजे इथं dy बाय dx असेल, इथं पण dy बाय dx असेल, तर मग डिग्री कशाला म्हणायची? ह्याची पॉवर तर 1 दिसतीये इथं, ह्याची पॉवर 1 दिसतीये, ह्याची पॉवर 2. मग कोणती कन्सिडर करायची पॉवर? हायेस्ट पॉवर कन्सिडर करा. तर डिग्री काय आली? 2 आली. ऑर्डर काय आली आहे? 1 आली आहे. समजतंय सगळ्यांना? ओके. नाउ नेक्स्ट. ह्याची पण ऑर्डर डिग्री सांगा. टेल मी द ऑर्डर अँड डिग्री ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. आता मला सांगा, ह्या एक्सप्रेशन कडे पाहून डायरेक्टली तुम्ही ऑर्डर अँड डिग्री सांगू शकता का? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता दिसतोय इथं? d2y बाय dx स्क्वेअर. सेकंड ऑर्डरचा हायेस्ट ऑर्डर दिसतोय. मग त्याची पॉवर 3/2 आहे. पॉवर फ्रॅक्शन असते का? नोट काय सांगितली मी की डिग्री कॅनॉट बी इन फ्रॅक्शन, कॅनॉट बी निगेटिव्ह. सो म्हणजे dy बाय dx ची पॉवर निगेटिव्ह नसली पाहिजे तुमच्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. तर मग तुम्ही त्या डिफरन्शियल इक्वेशनला मॉडिफाय करणार. बरं, आता मॉडिफाय कसं करणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. तर ह्याची पॉवर पहा, स्क्वेअरिंग जर केली तुम्ही, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, तर स्क्वेअर रूट इकडचं निघून जाईल ना, या साइडचं स्क्वेअर रूट निघून जाईल. म्हणजे काही ऑपरेशन्स आपल्याला करावे लागतील. असं नाही की डायरेक्ट पाहिलं ऑर्डर डिग्री सांगितली. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट म्हणजे ऑर्डर अँड डिग्री कॅन नॉट बी निगेटिव्ह, इट कॅनॉट बी इन फ्रॅक्शन, फ्रॅक्शन मध्ये नसणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुमचं जर dy बाय dx डेरिव्हेटिव्ह एखाद्या फंक्शनच्या अंडर असेल, तर त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर तुम्ही डिफाइन करू शकत नाही. ऑर्डर इज डिग्री इज नॉट डिफाइंड. यू कॅन टॉक ऑफ ऑर्डर. बरोबर? म्हणजे हे काय बनेल? दोन्ही साइडला स्क्वेअर जर केलं तर 1 अपॉन dy बाय dx चा स्क्वेअर, 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx चा स्क्वेअर इज इक्वल्स टू dy बाय dx d2y बाय dx स्क्वेअर रेस टू दी पॉवर 3/2 आणि स्क्वेअर केल्यामुळे ह्याची पॉवर 2. कळतंय का? मग 3/2 इंटू 2 म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल मल्टिप्लिकेशन मध्ये. बरोबर ना? मग आता तुम्हाला काय मिळतंय सांगा. आता हे जे डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला मिळतंय 1 प्लस 1 अपॉन dy बाय dx चा स्क्वेअर इज इक्वल्स टू d2y बाय dx स्क्वेअर रेस टू दी पॉवर 3. आता याची पॉवर काय dy बाय dx ची? मायनस. म्हणजे याची पॉवर इथं 2 आहे, पण त्याला वर आलं तर -2 होणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एलसीएम तुम्ही घ्या. एलसीएम जर तुम्ही घेतला ना तर काय होईल? हे याच्याशी मल्टिप्लाय होईल, 1 शी मल्टिप्लाय होईल, तर मग हे असं दिसेल dy बाय dx चा होल स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल्स टू d2y बाय dx स्क्वेअर रेस टू दी पॉवर 3 इंटू dy बाय dx चा स्क्वेअर. आता तुम्ही ऑर्डर डिग्री सांगू शकता जोपर्यंत तुम्ही म्हणजे
या स्टेप पर्यंत तुम्ही पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री बद्दल काहीच प्रेडिक्शन किंवा काहीच स्टेटमेंट द्यायचं नाहीये, बिकॉज यू नो वन थिंग दॅट ऑर्डर अँड डिग्री कॅनॉट बी निगेटिव्ह, कॅनॉट बी फ्रॅक्शन. सो वी हॅव टू डू सम मॅथमॅटिकल ऑपरेशन टू रीच टू दिस स्टेप अँड देन वी कॅन टॉक ऑफ ऑर्डर अँड डिग्री. कळतंय का? मग आता सांगा ऑर्डर काय येईल? ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर काय येईल? Second order derivative is the highest order derivative present in the differential equation. मग सेकंड ऑर्डर म्हणजे ऑर्डर 2 आली. डिग्री काय आली? त्याचीच पॉवर म्हणजे डिग्री असते, तर त्याची पॉवर काय? 3. सो ऑर्डर अँड डिग्री कळालं का तुम्हाला? ओके, नाउ नेक्स्ट. सिंपल आहे. डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर डिग्री हा इथं पाहूनच सांगू शकता तुम्ही डायरेक्टली. आता या डेरिव्हेटिव्हची पॉवर कशी बरं? या डेरिव्हेटिव्हची पॉवर 1. d4 म्हणजे फोर्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y. दिस इज द फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ y. त्याची पॉवर कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. मग आता इथं काय आपल्याला याचं क्यूब a प्लस b चा होल क्यूब वापरून काही फॉर्म्युले वापरत नाही बसायचे. आता डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता की फ्रॉम हिअर वी कॅन से ऑर्डर इज 4. Fourth order derivative is the highest order derivative present in this differential equation. And degree is what? Degree is the power of that fourth highest order derivative. मग ह्याची जी पॉवर आहे that is 1. म्हणजे ऑर्डर 4 डिग्री 1. कळत आहे का? ज्या गोष्टी सोप्या वाटतात मी इथंच लिहून दाखवतोय. ज्या गोष्टी मध्ये सिम्प्लिफिकेशन करायचंय त्या गोष्टी मी काय करतोय समजून सांगतोय तुम्हाला स्लाइड्स वर नेऊन. आता ह्याची ऑर्डर आणि डिग्री तुम्ही सांगू शकत नाही. हे तुम्ही पाहिले आता, त्याच्यामुळे मी म्हणतोय याची ऑर्डर तर सांगू शकता, डिग्री सांगू शकत नाही. बिकॉज इन दिस डिफरन्शियल इक्वेशन इट इज अंडर सम फंक्शन. सेकंड नोट ऑफ दॅट ऑर्डर अँड डिग्री. If dy by dx or any order derivative is under some function, we cannot talk of degree. We can say degree is not defined, but we can talk of order. आता पहा हे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ऑर्डर हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता दिसतोय बरं? dy by dx. म्हणजे ऑर्डर काय आली? ऑर्डर काय आली? 1. पण डिग्री बद्दल तुम्ही काहीच बोलायचं नाही. ह्याची पॉवर जरी 1 असेल ना, बट वी कॅनॉट टॉक ऑफ द डिग्री. वी आर सेइंग दॅट डिग्री इज नॉट डिफाइंड. डिग्री काय झाली? नॉट डिफाइंड. डिग्री इज नॉट डिफाइंड. कळतंय का? समजते सगळ्यांना? सो डिग्री इज नॉट डिफाइंड. काय? नॉट डिफाइंड का? कारण कसं असतं ना, याला जर तुम्ही पलीकडे नेलं e ची पॉवर dy by dx is equals to x minus dy by dx. हा, मग आता तुम्ही दोन्ही साईडला लॉग लिहू शकता. लॉगचा बेस काही ठेवू शकता. कळतंय का? लॉगचा बेस काही पण ठेवू शकता. लॉग समजा ln e घेतलं म्हणजे ln घेतला दोन्ही साईडला, तर इथं dy by dx आणि इथं काय होईल? हा ln x minus dy by dx. बर, आता ह्याच्यामधून कसं करणार बरं यांची डिग्री काय म्हणजे ऑर्डर काय? ln is some function operated under this. फंक्शनच्या अंडर गेलं ना ते. फंक्शनच्या अंडर गेलं तर त्याची आपण डिग्री सांगू शकत नाही. वी वॉन्ट दॅट डिफरन्शियल इक्वेशन टू बी पॉलिनॉमियल इन dy by dx and x. कळतंय का? आपल्याला ते पॉलिनॉमियल असले पाहिजे. म्हणजे इट शुड बी लुकिंग लाईक पॉलिनॉमियल फंक्शन. इट शुड नॉट इन्व्हॉल्व द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, देन एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शन नाही आले पाहिजे. म्हणजे तुम्ही फक्त डी बाय dx घेऊ शकता त्या फंक्शनचा. बरोबर? तुम्ही त्या फंक्शनचा लॉग घेऊ शकत नाही, कॉस घेऊ शकत नाही. समजा मी असं एक्झाम्पल दिलं की log d2y by dx square plus dy by dx is equals to 0. ऑर्डर सांगा बरं. ऑर्डर हायेस्ट ऑर्डर कोणती दिसतीये? पण डिग्री नॉट डिफाइंड. ठीक आहे ना? हा, बरोबर. समजताय का? ओके. आता नेक्स्ट एक डिटर्मिनंट दिलाय
त्याला सॉल्व्ह करून जे काही डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला मिळेल त्या डिफरन्शियल इक्वेशनचं काय करायचं तुम्हाला डिग्री काढायची. काय नोट हीच लिहिली असेल. expressed as a polynomial, it cannot be, equation cannot be expressed as a polynomial differential equation, hence the degree is not defined. expression ला तुम्ही polynomial मध्ये कन्वर्ट करू शकत नाही ना. मी हे बोलता बोलता बोललो पण बरोबर. you cannot express that as polynomial differential equation. तुम्ही त्याला polynomial differential equation मध्ये लिहू शकत नाहीये बरोबर. म्हणजे तुम्ही त्या e ला तुम्ही साइडला करूच शकत नाही बरोबर. कारण dy बाय dx सुद्धा एक हेच आहे ना, फंक्शनच आहे. आता ह्या डिटर्मिनंटला सॉल्व्ह करायचंय आणि आपल्याला जे काही इक्वेशन मिळेल त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री काढायची. याला सॉल्व्ह करा. याला सॉल्व्ह करू आपण. जे काही डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळेल त्याची काय काढू ऑर्डर आणि डिग्री. सॉल्व्ह करताना मला असं वाटतं असं सॉल्व्ह करावं. याला घेऊन you can solve the determinant by taking any row and any column. You know that the elements of the row or the column is to be multiplied with their cofactors. We will get and add all. We will get the determinant. तुम्हाला माहिती ना mod of a सांगितलं होतं ज्यावेळी डिफरन्शिएशनचे p by q's वगैरे घेतले होते त्यावेळी. हा मग हा याची पोझिशन काय मी तुम्हाला सांगितलं होतं. जर हा असेल, हा असेल, हा असेल किंवा हा असेल, हे चार असे नंबर्स आहे किंवा ह्या चार अशा पोझिशन्स आहेत, त्या पोझिशनचे जे काही कोफॅक्टर आहेत त्यांच्या समोर मायनसचं साइन राहतं बरोबर. कोफॅक्टर्स आर निगेटिव्ह ऑफ देअर मायनर्स, बट फॉर ऑल रिमेनिंग एलिमेंट्स कोफॅक्टर इज इक्वल्स टू मायनस बरोबर. म्हणजे ह्याचा कोफॅक्टर आणि मायनस सेम आहे. म्हणजे ह्याला जर सॉल्व्ह करायला गेलं तर 3 इंटू डिटर्मिनंट ऑफ ह्याचा जो कोफॅक्टर येणार आहे, ह्याचा मायनर जो येणार आहे तो करस्पॉन्डिंग रो आणि करस्पॉन्डिंग कॉलमला तुम्ही काय करताय इलिमिनेट करताय आणि मग तुम्हाला काय मिळतंय हे मिळतंय 2x स्क्वेअर 3y dy बाय dx, इथं 5x आणि इथं काय मिळतंय 2 इंटू y d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx चा स्क्वेअर प्लस dy बाय dx चा स्क्वेअर बरोबर ना. dy बाय dx चा स्क्वेअर याचं जर डिटर्मिनंट तुम्ही घेतलं ना तर हे 0 च्या इक्वल आहे असं त्यांनी सांगितलंय. अँड यू हॅव टू फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन आणि मग त्या डिफरन्शियल इक्वेशनची जी काही ऑर्डर आणि डिग्री आहे ती तुम्हाला सांगायची बरोबर ना. ऑर्डर आणि डिग्री जर तुम्हाला सांगायची आहे तर ह्याला पहिलं सॉल्व्ह करावं लागेल ह्या डिटर्मिनंटला. तर हे काय बनेल 3 इंटू this into this, that is 4x square y d2y by dx square plus 4x square dy by dx चा square 4x square dy by dx चा square minus 15xy dy by dx 15xy dy by dx is equals to 0. 3 ला 0 च्या डिनॉमिनेटरला टाकून द्या. मग हे जे काही बनलंय हे डिफरन्शियल इक्वेशन जे काही बनलंय ना याच्यावरून ऑर्डर आणि डिग्री तुम्ही सांगू शकता. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता दिसतोय? हा वाला दिसतोय. हा वाला दिसतोय ना हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. दिस इज द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट इन द डिफरन्शियल इक्वेशन. आणि हे पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन आहे. याच्यामध्ये कुठं कॉस लॉग ln एक्सपोनेन्शियल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिसत नाही, एक्सपोनेन्शियल ट्रिग्नोमेट्रिक वगैरे दिसत नाही. तर हे कोणतं फंक्शन आहे? पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन. आणि मग ह्या पॉलिनॉमियल डिफरन्शियल इक्वेशन मध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आहे d2y by dx स्क्वेअर म्हणजे ऑर्डर आली 2. ऑर्डर इज इक्वल्स टू 2. ऑर्डर ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन इज 2 and degree is the power of that highest order derivative present in that polynomial differential equation. So that is 1. So 2 and 1. Order is 2
and degree is 1. Okay, so this is the exercise. तुम्ही काय करा, मला पहिलं सांगा ह्याची ऑर्डर सांगा, ह्याची ऑर्डर आणि डिग्री सांगा. ऑर्डर 2 हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता, हा डिग्री काय, नॉट डिफाइंड बिकॉज dy by dx इज अंडर दिस फंक्शन, तर डिग्री काय आली, नॉट डिफाइंड. कळतंय का तुम्हाला काय सांगतोय मी ते? जर dy by dx एखाद्या फंक्शनच्या अंडर असेल तर तुम्ही काय म्हणणार, ऑर्डर अँड डिग्री इज नॉट डिफाइंड, वी कॅन टॉक ऑफ ऑर्डर. ओके, आता पुन्हा आहे का अजून एखादा? 3 नंबरचा नाही रे. साइन एक्स आला म्हणजे काय, साइनच्या आतमध्ये dy by dx d2y by dx आला तर मग प्रॉब्लेम. साइनच्या आतमध्ये, कॉसच्या आतमध्ये dy by dx आलाय, फक्त cos x असता देन इट इज मीन्स डिग्री अँड ऑर्डर बद्दल आपण बोलू शकलो असतो. बरोबर. 6th कोणतं, हे डॅश रे, डॅश इंडिकेट्स किती वेळा तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतलंय. हा, y ट्रिपल डॅश चा स्क्वेअर म्हणजे d3y by dx क्यूब चा स्क्वेअर. मग हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर हाच दिसतोय, हेच दिसतंय. याच्यावरून ऑर्डर काय आली, 3. डिग्री काय आली, हा. आता 9th ऑर्डर डिग्री बद्दल बोलू शकताय का तुम्ही? ऑर्डर डिग्री इथं काय करावं लागेल तुम्हाला, 6th, I think this is, there is a printing mistake, there should be multiplication. मल्टिप्लिकेशन पाहिजे, मायनस नाही. मग ह्याला सॉल्व करायचंय 9th वाला क्वेश्चन. अरे खूप सिंपल आहे. ऑर्डर आणि डिग्री काढायची. इथं मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, मल्टिप्लाइड बाय. ओके, मग तुमच्याकडे एक्सप्रेशन असेल, दिस इज युअर डिफरन्शियल इक्वेशन d3y by dx क्यूब रेस टू दी पॉवर 1/2 into dy by dx रेस टू दी पॉवर 1/3 इज इक्वल्स टू 20. दिस इज युअर डिफरन्शियल इक्वेशन. आता तुम्ही काय कराल माहिती का, मी तुम्हाला 2 नोट सांगितलेल्या, त्याच्यातली पहिली नोट काय की ऑर्डर अँड डिग्री कॅनॉट बी इन फ्रॅक्शन, कॅनॉट बी निगेटिव्ह. मग फ्रॅक्शन मध्ये नसले पाहिजे. मग ते फ्रॅक्शन जर घालवायचे असेल तर मला ह्या दोन्ही साईडला काय करावं लागेल, काही ना काही अशी पॉवर घ्यावी लागेल की ज्यांच्या दोघांचा एलसीएम असेल तो, ती पॉवर. बरोबर ना. मग 2 चा आणि 3 चा एलसीएम काय आला, 6. टेकिंग द 6th पॉवर ऑन बोथ साइड. कळतंय का तुम्हाला? टेकिंग 6th पॉवर ऑन बोथ साइड. इथं तुम्ही ऑर्डर आणि डिग्री बद्दल काही कमेंट करू शकता का? ऑर्डर बद्दल तरी चला करू शकता, पण डिग्री बद्दल नाही. डिग्री कॅनॉट बी इन फ्रॅक्शन. मग 6th पॉवर जर घेतली तर ऍक्च्युअली दिस विल बी d3y by dx क्यूब रेस टू दी पॉवर 1/2 ची पॉवर 6. पॉवर अशी सेपरेट जाते ना, कळतंय का तुम्हाला? रेस टू दी पॉवर 6 इंटू dy by dx ची पॉवर ऑलरेडी काय होती 1/3 आणि त्याची पॉवर 6 इज इक्वल्स टू 20 ची पॉवर 6. कळतंय का? इज इक्वल्स टू 20 रेस टू दी पॉवर 6. आता पहा 6 जर पॉवर आहे तर 2 3 जा 6, 2 3 जा 6, 3 2 जा 6. So that expression will be d3y by dx cube raised to the power 3 into dy by dx raised to the power 2 is equals to 20 raised to the power 6. Now you can talk of order and degree. आता तुम्ही ऑर्डर आणि डिग्री बद्दल बोलू शकता. बरोबर का? मग आता मला सांगा ऑर्डर काय आणि डिग्री काय. ऑर्डर ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन अँड डिग्री ऑफ दॅट डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर काय, डिग्री हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, आणि त्याची डिग्री काय आली 3. ऑर्डर 3 डिग्री. कळतंय का? इझी आहे काय? ओके. अजून कोणता सॉल्व करायचा? हा तर सोपा आहे. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड.
इथं क्यूब घ्यायला लागेल दोन्ही साईडला, बरोबर ना? इथं काय करावं लागेल, इथं स्क्वेअर घ्यावा लागेल दोन्ही साईडला. हा करू एक स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करावं लागेल ह्या प्रॉब्लेम मध्ये. का बरं? कारण मग हा जो d3y/dx³ आहे त्याची ऑर्डर तर 3 आहे, हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तर 3 आहे, बरोबर. पण त्याची जी काही पॉवर आहे ती आता सध्या आपल्याला 1 दिसतीये, पण ते अंडर रूट मध्ये ते एक्सप्रेशन आहे ना, दॅट इज अंडर सम फंक्शन. इफ इट इज अंडर सम फंक्शन अँड वी आर नॉट एबल टू सेपरेट दॅट, सो वी हॅव टू परफॉर्म सम अल्जेब्रिकल ऑपरेशन्स. मग अल्जेब्रिकल ऑपरेशन कोणते परफॉर्म करतोय आपण? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड काय करतोय आपण? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. म्हणजे जर तुम्ही स्क्वेअरिंग केली बोथ साइड, दोन्ही साइडला जर स्क्वेअरिंग केली तर हे काय बनणार आहे? हे जे काय बनणार आहे त्या स्क्वेअरला सॉल्व्ह करत बसू नका, बिकॉज यू आर नॉट इंटरेस्टेड इन व्हॉट डिफरन्शियल इक्वेशन विल कम. नाहीतर ह्याचा म्हणजे चिंतेत पडाल की अरे 3 टर्म्स त्याचा स्क्वेअर, अरे एवढं मोठं करावं लागेल. नो, you are interested to right hand side whatever the expression is there in right hand side, so that is 1 plus d3y/dx. कारण तुमचा हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जर राईट हँड साइडला, तर कशाला त्याची चिंता करत बसता तुम्ही? ठीक आहे ना. मग आता तुम्हाला हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कोणता दिसतोय? 3. त्याची पॉवर काय आहे, म्हणजे ह्याची ऑर्डर आणि डिग्री काय आली? ऑर्डर 3 डिग्री. समजतंय सगळ्यांना? ओके. अजून एखादा प्रॉब्लेम? इथं काय करणार? इथं पण पुन्हा ते स्क्वेअरिंग करणार, ऑर्डर 2 डिग्री 2, बरोबर. डिग्री 2च ना? नाही, कॅन्सल होणार आहे. कॅन्सल होणार आहे. स्क्वेअरिंग जर केली दोन्ही साईडला तर हा बनेल x² प्लस d2y/dx² चा स्क्वेअर प्लस 2x d2y/dx² इज इक्वल्स टू 1 प्लस d2y/dx² चा स्क्वेअर. हा आणि हा कॅन्सल झाला, कळतंय? मग आता एक्सप्रेशन काय बनले तुमच्याकडे? x² प्लस 2x d2y/dx² मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आता सांगा ऑर्डर आणि डिग्री. ऑर्डर 2 डिग्री 1. कळतंय का? नाही तर इथंच फसाल. मग जसं मी डायरेक्ट सांगितलं तसं तुम्ही कराल. बट टेक केअर ऑफ राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड. अंडरस्टँड द सिनॅरिओ. प्रत्येक प्रॉब्लेम व्यवस्थित पहा. कळतंय? ओके. आता अजून कोणता प्रॉब्लेम वाटतोय का? हे पण सिंपल आहे. इथं पण तुम्ही सांगू शकता, इथं पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. ह्याच्यामध्ये काय कराल? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड कराल ना. इथं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड कराल. स्क्वेअरिंग केलं तर ही जी पॉवर 3/2 आहे त्याचा स्क्वेअर जर केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली तर ह्याचा स्क्वेअर इंटू ह्याचा स्क्वेअर, बरोबर. ह्याचा स्क्वेअर इज इक्वल टू ह्याचा स्क्वेअर. हे काय बनेल? व्हॉट विल बी दिस? 1 प्लस dy/dx चा स्क्वेअर त्याचा क्यूब इज इक्वल्स टू 8 इंटू d2y/8 नाही 64 इंटू d2y/dx³ चा स्क्वेअर. आता तुम्हाला मात्र इथं हा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे. इथं dy/dx अरे नाही वापरायची गरज. हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय? हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय? म्हणजे ऑर्डर काय आली? डिग्री काय येईल? ऑर्डर 2 डिग्री 2. जर इथंही d2y/dx² असतं तर मग करावं लागलं असतं, बरोबर ना. कळतंय? इझी आहे. येस. सो we ended with this exercise. Now next terminology. Next concept is formation of differential equation. Formation of differential equation. पाणी आहे का रे? पाणी आलंय ना? थांब ही पण.
फॉर्मेशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन. व्हिडिओ बंद जरी